नमस्कार मित्रांनो, आज आपण शिर्डीपासून बनमध्ये आलेलो आहे. बनामध्ये बनाच्या एरियामध्ये भाऊसाहेब अण्णा काटकर कोणी तुम्ही केला ना, नाव सांगा. भागवत दिगंबर गोरडे यांनी आपल्या परिसरात कधी पण यांच्या परिसरात साप निघले का हे आपल्याला फोन करत असतात. तर हे तुमचं घर ना, घर कोणाचं आहे? अण्णा काटकर अण्णाभाऊ काटकर यांच्या घरामध्ये साप आहे. आपण बघू व्यवस्थितपणे त्या सापाला पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ आपण. हो, या सापावर लक्ष ठेवून बसलेले आहेत आतमध्ये. इथं तुम्ही बघू शकता घराचा भाग कसा आहे, किचन आहे. काम करताना त्याला या कपाटाखाली कपाटाखाली त्यांना साप दिसले नाही. कपाटाखाली एकदम बाहेर काढून बाहेर एक अंदर घराच्या ह्या खिडकीच्या आधी आलेला असेल, नाही तर मग पुढच्या भागाने आला असेल. बरोबर तू खाली का तर मित्रांनो बघू शकता कपाटामध्ये, आपल्या कपाटामध्ये कशा प्रकारे बसलेलं आहे. आपण तळ्यावर धरली तेवढीच का? तळ्यावर धरली तेवढीच. येत नाही ना वाढवा ठेवलं. तुम्ही पूर्ण येत नाही हो? हा बिनिशी वर्गातला धामण जातीला साप आहे. घरामध्ये आला मुंद्राच्या पाठ आला असेल. कोंबड्याचे हा पिल्ला असेल ना कोंबड्याची. अंड्या वशिले का? नाही बसवेल नाही आता सध्या. कोंबड्या ना गाडी आला बरणी घेऊन आलो. तू बंद हुके पाहिजे हुकान छोटी पिशवी असून झाला. मोठी लागेल पिशवी द्या एक. कॅरी बॅग नाही लागणार बरं का, चांगली पिशवी द्या. कापडी कापडी मित्रांनो, हा साप जास्त प्रमाणात उंदर खायला एक्सपर्ट आहे. त्याच्यामध्ये उंदराच्या पाठोपाठ ते म्हणतात कोंबडी अंडे बसवलेली कोंबडीला. ते अंडे बिंडे खाण्यासाठी सुद्धा घरामध्ये आलेला असा. पिशवी पहा मला चालन का बुक. ती गुणी घ्या ना, गुणी घ्या नाही. नाही तू धरायला चालू करा नाही शिकला का? त्याने आपण सापाला पकडला काही वेळामध्ये आपण त्याला पकडण्याच्या दिशेने सोडून देऊ. जर का आपल्या परिसरात असे काही साप आढळलं जवळ सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा. साप वाचवा, निसर्ग वाचवा, निसर्ग धन्यवाद. भाऊंचे खूप खूप धन्यवाद.